कामगारांना आवाहन, श्रम कल्याण आयुक्त मार्फत शालेय शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्या। विष्णू कारंपुरी महाराज। श्रम कल्याण आयुक्त कार्यालय, भारत सरकार व केंद्रीय कामगार मंत्रालयामार्फत विडी कामगार व असंघटित क्षेत्रातील कामगारांना शैक्षणिक विडी कामगार योजना पूर्ववत चालू करण्यात आली आहे। त्याचा लाभ विडी कामगार व असंघटित कामगारांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सर्व विडी कामगार व असंघटित क्षेत्रातील खदन कामगार, सिने कामगार, त्याचबरोबर चुनाकडी, डोलामाइट, लोह मायनिंग कोम अशा सर्व कामगारांना, विशेष करून बिडी कामगारांना आव्हान आहे की श्रमकल्याण आयुक्त नागपूर व केंद्रीय कामगार मंत्रालयामार्फत बिडी कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळत होती, ते काही वर्ष बंद ठेवण्यात आला होता। परंतु देशातील सर्व कामगार संघटना व महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने वारंवार पाठपुरावा केल्याने केंद्र सरकारनं शैक्षणिक शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे। यामध्ये बिडी कामगारासह खदान कामगार, चुनकडी, डोलामाइट, लोह, मॅगझीन, कोम, अयस्क अशा असंघटित क्षेत्रातील कामगारांचा देखील सहभाग आहे। त्या कामगारांच्या 2 मुला-मुलीसाठी आपल्याला ही शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि 2025 आणि 26च्या शैक्षणिक वर्षासाठी आपण अर्ज करण्याचा प्रत्यक्ष कार्यालयामध्ये भेटा, या दत्तनगरमध्ये आपले कार्यालय आहेत, त्याचबरोबर वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे काम करता शिष्यवृत्ती मिळवून घेता येते आणि अर्ज भरण्याची शेवट तारीख मॅट्रिक व शिष्यवृत्ती योजना, पूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी 31 ऑगस्ट 2025 आणि मॅट्रिक नंतर शिष्यवृत्ती म्हणजे 10वीची आणि 10वी नंतरची शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी आपल्याला 25 ऑगस्ट 2025चं 31 ऑगस्ट 2025 आपल्याला शेवटचा तारीख दिलेली आहे। यामध्ये 5वी ते 8वी 1000 रुपये, 2 मुलांना 8वी ते 10वी 1500 रुपये, 8वी ते 10वी 2000 रुपये आणि 10वी ते 12वी 3000 रुपये आणि ITI आणि इतर शिक्षण घेणाऱ्याला, टेक्निकल शिक्षण घेणाऱ्यांना 6000 रुपये आणि प्रोफेशनल शिक्षण MBBS, MBA अशा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 25000 रुपये अनुदान मिळणार आहे। या अनुदानाच्या माध्यमातून आपल्या पाल्यांच्या, आपल्या मुलांच्या, आपल्या मुलींचं शिक्षण आपल्याला परत एकदा केंद्र सरकारनं चालू केल्यामुळं त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मी विष्णू विठ्ठल कारंपुरी महाराज, महाराष्ट्र कामगार सेना प्रदेशाध्यक्ष त्याने करतोय। या अशा प्रकारचा GR नागपूरचे श्रमकल्याण आयुक्त VT थॉमस साहेबांनी काढलेलं आहे। या आदेशाचे सर्वांनी आणि या योजनेचे सर्वांनी लाभ घ्यावा असं परत एकदा आवाहन करतो आणि शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यास आपण सुरुवात करावी असे कामगार सेनेच्या वतीने जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।